आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं तू सिद्धिराज गाडे पाटलांशी लग्न केलंयस आणि तू स्वतःच्याच घरात चोरी केलीस। पूर्वी तू आजी सिद्धू तुम्ही सगळेच सरप्राईज झाला असाल ना, पण मला काहीच नाही वाटलंय। मला ना या सगळ्याची सवय, कारण हिच्या भावाने म्हणजेच माझ्या नवऱ्याने माझे दागिने चोरले होते। त्यामुळे आपल्याच घरात चोरी करण्याची ना सवयच या दळवींना। आई कोणाबद्दल काय बोलतेस नाही तर जरा तरी भान ठेव तू। तुला खरंच असं वाटतंय की भावना मॅडमनी चोरी केली? मुळात तू या चोरीची तुलना हरीशच्या चोरीशी का करतेस? आणि किती सहज तू अख्ख्या फॅमिलीला नाव ठेवली तू। पण तुला फक्त चोरी केलेला हरीश दिसतोय, पण त्याच्या चुकीची शिक्षा देणारी, स्वतःच्या सासऱ्यांसमोर पाय धरायला लावणारी लक्ष्मी काकू नाही दिसत का? भावना मॅडम पण त्यांचीच मुलगी आहे ना। भावना मॅडम अशी चोरी करूच नाही शकत, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर। हे सगळं काय? अरे ही बॅग या अवलक्षणाची आहे आणि ह्यातले हे दागिने हे माझे आहेत, माझे। आणि आता हे सगळं एवढं बघून सुद्धा तू जर तुझ्या बायकोची बाजू घेत असेल, थोडं बोलायला काहीच नाही। सिद्धिराज, माझ्यावर विश्वास ठेवा। हो, मी नाही ठेवले ते सगळे दागिने। मी हवं तर माझ्या आई बाबांची शपथ घेते, आनंदीची शपथ, खरंच मी हे सगळं नाही केलंय। मॅडम तुम्हाला कोणाची शपथ घ्यायची गरज नाही। यांना लाख पुरावे गोळा करू देत, पण मला माहिती ना तुम्ही असं काही करूच नाही शकणार। आणि आजी खरंच हे फालतू तमाशे बंद करणार। जरी दागिने भावना मॅडमच्या बॅग मध्ये सापडलेले असतील ना, तरी तुलाही माहिती आणि मलाही माहिती की भावना मॅडम चोरी करू शकत नाही। माझ्या भावना मॅडम चोरी करणाऱ्यातलं नाहीये अगं। आणि माझी खात्री आहे कोणीतरी भावना मॅडमना अडकवण्याचा प्रयत्न। बास झालं सिद्धू, बास झालं। बायकोच्या प्रेमात तू ठार आंधळा झालेला आहेस। अरे सगळ्या गोष्टी इतकं धडधडीत समोर असताना तुला त्या खोट्या दिसाव्यात? एक लक्षात ठेव, आम्ही बिनबुडाचे आरोप नाही करत, पुराव्यानिशी बोलतोय आम्ही। हे लक्षात ठेव। आता हिला मी अशी सोडणार नाही, हिच्या विरुद्ध पोलिसात रीतसर तक्रार करणार। कारण माझ्याच घरात राहून माझेच दागिने चोरणाऱ्या या भुरट्या अवलक्षणाला शिक्षा झालीच पाहिजे। आजी काय बोलतेस कळतंय तरी का तुला? सिद्धिराज, आजी, मी हे दागिने माझ्या बॅग मध्ये ठेवलेच नव्हते, नाहीतर मी तुम्हाला झडती घ्या असं म्हटलेच नसते। म्हणजेच हे दागिने कोणीतरी दुसऱ्याने माझ्या बॅग मध्ये ठेवले होते। मला नाही माहिती हे सगळं कोणी केलं, पण का केलंय हे नक्की माहिती। मी या घरात राहणं अनेकांना खुपतंय,
या घरातनं बाहेर जावं अशी खूप जणांची इच्छा आहे. पण माझं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं सिद्धिराजशी लग्न झालं आणि मी सून म्हणून या घरात प्रवेश केलाय. तेव्हा आता माझे संस्कार असं सांगतात की मला या नात्याशी एकनिष्ठ राहायलाच पाहिजे. कोणी कितीही कट रचले तरीही मी अंतापर्यंत सिद्धिराजची बायको असेल यात काही शंकाच नाही. कोणीही मला कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, माझा कितीही छळ झाला ना, तरीही हेच माझं सासर असेल. आणि या घरातून मी कधीही बाहेर जाणार नाही. आजी, त्वरित तात्काळ ताबडतोब या प्रकरणाचा छडा लावेल आणि तुमच्या समोर सिद्ध करेल की भावना मॅडमनी ही चोरी केलेली नाहीये. लवकरात लवकर खरा चोर तुमच्या सगळ्यांच्या समोर असेल आणि हा माझा शब्द आहे. त्यानंतर तू रीतसर पोलीस कंप्लेंट कर ना. आणि जर मी सिद्ध करू शकलो नाही की कोण चोर आहे, तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. आम्ही आम्ही तयार असू. सिद्धिराज, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी करताय. मग जर का आपल्याला हा आरोप खोटा आहे हे सिद्ध करता आलं नाही तर आपण दोघांनीही शिक्षा भोगायला हवी, हो ना? माफ करा भावना मॅडम, तुमच्यासारख्या सुनेला सासरी हे वातावरण मिळालं. माफ करा सिद्धिराज. माझं पाऊल या घरात पडल्यापासून तुम्हाला दररोज नव्या दिव्याला सामोरं जावं लागलं. बोल आजी, आहेस तयार? चल, दिला तुला मी 1 दिवस, पण एक लक्षात ठेव, तोपर्यंत ही तुझी बायको माझ्यासाठी चोरच असणार. आणि कुठल्याही चोराला माझ्या घरात पाऊल नाही ठेवता येणार. तेव्हा आजचा दिवस आणि ही रात्र या अवलक्षणाला अंगणातच थांबावं लागेल. काय? मान्य आहे मला. तुम्हाला चोर ठरवून अंगणात काढावी लागेल अशी रात्र मी होऊच देणार नाहीये भावना मॅडम. आणि हा शब्द आहे माझा, सिद्धिराज गाडे पाटलाचा शब्द. लक्ष्मी निवास